कधी असं वाटतं का की लाईफमधल्या मोठे डिसिजन्स तुम्ही माइंडने घेता, पण मनातून कुठेतरी आवाज येतो, हे नाही, हे बरोबर आहे, अँड स्टील तुम्ही ते इग्नोर करता. कधी असं झालंय का, तुम्ही मनाने येस म्हणता, पण आतलं काहीतरी जोरात असं ओरडत असतं, नो म्हणत असतं, नो 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 स्टॉप प्लीज. तुम्हाला माहिती आहे का, सायन्स सांगतं 95% पीपल ऑपरेट फ्रॉम माइंड कंडिशनिंग. फक्त 5% लोक इंट्युशनवर जगतात. आणि तुम्हाला माहिती आहे ते कोण आहेत? ते मोस्ट सक्सेसफुल लोकांमध्ये येतात. बट स्पिरिच्युअल विजडम असं सांगतं, जेव्हा तुम्ही इंट्युशनचं ऐकता, लाईफ एफर्टलेस होते, रिलेशनशिप्स क्लिअर होतात, करिअर अलाइन्ड होतं आणि मनी फ्लो व्हायला सुरुवात होते. आज आपल्या सगळ्यांचा खूप मोठा स्ट्रगल आहे की इंट्युशन म्यूट व्हायला लागले. आपण माइंडचा आवाज जास्त ऐकायला लागलोय आणि अंतर्मनाचा आवाज कमी होत चालला आहे. तुम्हाला माहिती आहे, माइंड लाऊड असतं, जिथे फिअर, डाऊट, कन्फ्युजन ओरडत राहतात, आणि इंट्युशन मात्र सायलेंट असतं, जिथे काम, क्लॅरिटी आणि ट्रुथ राहतं. माइंडला माइंडचं प्रोग्रामिंग असं असतं की ते नेहमी विचारतं काय करायचंय, कसं वागायचंय, लोक काय म्हणतील, तर तुम्हाला कन्फ्युजनमध्ये ठेवतं. पण अंतर्मन ते बॉर्न विजडम आहे. जिथे ना इंट्युशन डिस्कनेक्ट होतो, तिथे ना आपल्याला लाईफ स्टक फील व्हायला लागते. मग मनी असो, रिलेशनशिप असो, करिअर असो, पीस असो, सगळं स्लो व्हायला लागतं. सो आज या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकणार आहात इंट्युशनचं ऐकणं म्हणजे काय, माइंड वर्सेस सोल व्हॉइस. तिसरी गोष्ट आपण शिकणार आहोत, वाय युअर इंट्युशन इज ब्लॉक्ड. चौथी गोष्ट आपण शिकणार आहोत, इंट्युशन ॲक्टिवेट करण्यासाठी 6 प्रॅक्टिकल स्टेप्स. आणि लास्ट, कसं इंट्युशन क्लिअर डिसिजन्समध्ये मदत करतो आणि कसं इंट्युशन तुमचं सक्सेस आणि स्पीड वाढवतो. हाय नमस्कार, माझं नाव रजिता आणि मी एक सोल कॉन्शियसनेस कोच आहे. आय हेल्प विमेन टू चेंज देअर डेस्टिनी बाय बिकमिंग पॉवरफुल सोल वाईज, रिलेशनशिप वाईज, मनी वाईज, करिअर वाईज आणि हेल्थ वाईज. कारण जेव्हा तुमचं अंतर्मन जागं होतं, तुमची लाईफ अपग्रेड व्हायला लागते. करिअर, मनी, रिलेशनशिप, पीस, लिटरली सगळं अपग्रेड व्हायला लागतं. सो आता मी तुम्हाला या इंट्युशनचा आवाज क्लिअर कसा ऐकायचं त्यासाठी सोल्युशन सांगणार आहे, तेही 6 स्टेप्समध्ये. सो स्टेप 1 इज सायलेन्स, मीन्स क्रिएट द स्पेस. इंट्युशन कधी शाऊट नाही करत, ते विस्पर करतं. इफ लाईफ इज टू नॉइझी, इंट्युशन अनहर्ड राहतं. सो मला एक सांगा, दररोज 5 मिनिटं तुम्ही शांत बसता का? जर नाही हे उत्तर असेल तर ही मेथड नक्की अप्लाय करा रोज. शांत बसा, डोळे बंद करा, हँड्स ऑन हार्ट आणि अगदी स्लोली ब्रीदिंग करा. कारण जेव्हा शरीर शांत तेव्हा मन शांत आणि तेव्हा इंट्युशन जा. स्टेप 2 इज माइंड वर्सेस सोल व्हॉइस. आयडेंटिफाईंग द डिफरन्स. माइंडचा व्हॉइस हा फास्ट असतो, फिअरफुल, ओव्हर थिंकिंग, प्रेशरवाला असतो. वेअर इन सोलचा किंवा इंट्युशनचा आवाज हा काम, इन्स्टंट, पीसफुल, स्टेडी आणि रिपीटेड असतो. फॉर एक्झाम्पल, ही डझंट फील राईट फॉर मी. तर इंट्युशन काम आणि क्लॅरिटी वाईज सांगतं, बट माइंड सांगतं व्हॉट इफ, फिअर. स्टेप 3 बॉडी कंपास. युअर बॉडी नेव्हर लाईज. इंट्युशन शरीरात दिसतं. इफ समथिंग इज नॉट राईट, तेव्हा चेस्टमध्ये ना टाईट फील होतं, स्टमक हेवी फील होतं, थ्रोट ब्लॉक्ड होतं आणि एनर्जी लो राहते. अँड इफ समथिंग इज राईट, चेस्ट ओपन होतं, स्टमक असं लाईट फील होतं, ब्रीदिंग आणि एनर्जी अशी हाय राहते. सो मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, तुमच्या शरीराचं सिग्नल कधीही चुकत नाही. स्टेप 4 राईट युअर इनर व्हॉइस. स्वतःला हे प्रश्न विचारत जा. व्हॉट फील्स राईट, व्हॉट फील्स हेवी, वेअर एम आय फोर्सिंग माय सेल्फ, व्हॉट एम आय स्केअर्ड टू ॲडमिट. जर्नल अनलॉक्स इनर ट्रूथ, हे नेहमी लक्षात ठेवा. स्टेप 6 इज आस्क अँड वेट टेक्निक, जी आहे लॉर्ड श्रीकृष्णाच्या पद्धतीने. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, आस्क द क्वेश्चन अँड बी सायलेंट.
उत्तर नक्की येईल. इंट्युशन इज सटल, माइंड वॉन्ट्स इन्स्टंट, सोल गिव्स क्लॅरिटी इन इट्स ओन टायमिंग. फॉर एक्झाम्पल, ask this question like, is this right for me? And then wait for 24 hours. Observe signs, energy, body responses. Step 6 is trust the first signal. After intuition नेहमी फर्स्ट सिग्नल देतं, माइंड लगेच फिअर घालतं. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट इंट्युशन सांगतं की डोंट ट्रस्ट दिस पर्सन. माइंड मात्र बोलतं नको, तसा विचार नको करू. सो ऑलवेज फॉलो द फर्स्ट व्हॉइस, कारण इंट्युशनचा व्हॉइस हा फर्स्ट व्हॉइस असतो. आता तुमच्यासाठी अजून एक बोनस टिप. वाय इंट्युशन इज इक्वल टू सक्सेस, मनी, रिलेशनशिप्स. when intuition guides your decisions, you stop wasting time, energy, emotions. You choose aligned work. आणि जिथे मनी फ्लो व्हायला सुरुवात होते. You choose aligned people आणि love flows व्हायला सुरुवात होते. You choose aligned actions and then success flows व्हायला सुरुवात होते. सो अलाइनमेंट क्रिएट स्पीड. जर हा व्हिडिओ तुमच्या आतला व्हॉइसला जागा करत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला आणि हो, जर तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचा आवाज अगदी सहजरित्या ऐकायचा असेल तर तुम्हाला माझा पॉवरफुल सोल नावाचा सेशन अटेंड करणं खूप गरजेचं आहे. ते येत्या संडेला होतं आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तो आज आणि आत्ता जा आणि रजिस्टर करा. आणि हो, हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा ज्यांना स्वतःचा आवाज ऐकायला शिकायचं आहे. रिमेंबर, तुमचं अंतर्मन कोसळत नाही, ते फक्त शांत आहे. अँड वेन यू अवेकन इट, यू अवेकन युअर डेस्टिनी. जय श्री कृष्णा.